महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। भुलेश्वरमध्ये 22 फूट उंच गणपतीची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी। दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दरम्यान शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री भीषण दुर्घटना घडली। भुलेश्वरच्या राजाची सुमारे 22 फूट उंच गणपतीची मूर्ती अचानक कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत। ही घटना रात्री सुमारे 9:51 बलराम मर्चंट रोड, कबूतरखाना, जय अंबे चौकाजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार गणपतीची मूर्ती भायखळा येथून भुलेश्वरकडे नेण्यात आली होती। मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर असताना मूर्तीचा अचानक तोल गेला आणि ती खाली कोसळली। या दुर्घटनेत अनेक जण मूर्तीखाली दबले गेले। या दुर्घटनेत संकेत नेवशे 33, ब्रिजेश हेमंत जोशी 30 वर्ष यांचा मृत्यू झाला। संकेत नेवशे यांना रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, तर ब्रिजेश जोशी यांना जीटी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले। जखमींमध्ये वैभव घेनन 38 वर्ष, पवन चौरसिया 25 वर्ष, लावण्या गणेर 5 वर्ष, दिव्या गणेर 7 वर्ष आणि कुणाल काशीत 26 वर्ष यांचा समावेश आहे। सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच बीएमसी, अग्निशमन दल, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि बीएमसीच्या संबंधित विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान प्राथमिक पाहणीत घटनास्थळी रस्त्यावर मोठा खड्डा आढळून आलेला नाही, त्यामुळे सुरुवातीला मूर्तीचा तोल गेल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र दुर्घटनेचे नेमके कारण काय होते याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत। गणपती आगमनाच्या उत्साहात घडलेल्या या दुर्घटनेमुळे भुलेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मूर्ती वाहतुकीदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, मुंबई।